नमस्कार. 90.4 ग्रीन FM अर्थात ग्रीन कम्युनिटी रेडिओवरती विविध सामाजिक दृष्टिकोनातून अनेक कार्यक्रमांचं आपण आयोजन करतो आणि रसिकांच्यापर्यंत असे कार्यक्रम पोचवत असतो. तर त्या अंतर्गत 21 जून जागतिक योग दिवस, या योग दिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपल्या विभागामध्ये काम करणारे अनेक योग शिक्षक किंवा खऱ्या अर्थानं योगाचं महत्त्व सामान्य जनांना कळावं यासाठी ध्यास घेतलेले अनेक मंडळी त्यांना आपण आज ग्रीन FMमध्ये निमंत्रित करतो आहे आणि त्यांच्याशी खऱ्या अर्थाने हितगुज करतोय. तर आज आपण हा जो कार्यक्रम घेतोय तो सेमका आयुष मंत्रालय आणि ग्रीन FM यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम घेतोय. अर्थात हे चर्चासत्र आहे. तर या चर्चासत्रासाठी आत्ता माझ्यासोबत तेजोपासना परिवाराचे मकरंद खाडीलकर, मृणाल खाडीलकर हे दोघेही हजर आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. हां, तर आपण चर्चेला सुरुवात करूया. सर्वात आधी मला असं वाटतं की आपण आपल्या तेजोपासना परिवाराबद्दल थोडी माहिती द्यावी आणि मग आपण पुढच्या प्रश्नाकडे. आणि मकरंद सर, मला असं वाटतं आज आपण चर्चा जरा अशा एकदम कॅज्युअल करूया, म्हणजे अजिबात जड अवजड काय वाटायला नको, बोली भाषेत बोलल्यागत बोलू, म्हणजे आमच्या श्रोत्यांना सुद्धा कळायला ते सोपं जाईल. नक्की नक्की, अगदी नक्की. आधी धन्यवाद ग्रीन FMचे, आणखीन सेमका आणि आयुष मंत्रालयातर्फे हा जो उपक्रम राबवला गेला आहे आणि 21 जून जागतिक योग दिन याच्या संदर्भात जे काही तुम्ही लोकांच्या मनामध्ये योगशास्त्राविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून काम करताय त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आभारही. तेजोपासना परिवार, मुळातच नावामध्येच काही गोष्टी दडलेल्या आहेत. तेजाची उपासना, या पृथ्वीतलाला आपल्या जो तेज देतो आपल्याला, तर तो त्या सूर्याची उपासना ही केंद्रस्थानी ठेवून आपण 2015 साली 28 जून ज्यावेळेला 2015 सालीच योग दिन सुरू झाला त्याच्याबरोबर 6व्या दिवशीच आपण तेजोपासना परिवाराची स्थापना केली आहे आणि तळागाळातील सर्व लोकांपर्यंत योग साधना पोचावी हा मूळ उद्देश ठेवून आपण त्याच्यामध्ये काम करतो आहोत. आणखीन त्यामार्फत वेगवेगळी शिबिरं घेणं असेल किंवा नियमित योग वर्ग घेणं असेल, असे सध्या उपक्रम आपल्यातर्फे राबवले जात आहेत. ओके. साधारणतः सुरुवात तुम्ही सांगितलीत आणि योग वर्ग सुद्धा आपल्या भागात खूप आहेत. हो. तर आपल्या योग वर्गाचं एक वेगळे वैशिष्ट्य असं काय सांगता येईल तुम्हाला? ओके. एकतर सगळेच जण योगशास्त्रामध्ये काम करतायत नाही अशातला भाग नाही आहे, परंतु ज्यावेळेला योग साधना हा शब्द मी मगासपासून वापरतोय तर त्याच्यामध्ये पातंजल योगसूत्रामध्ये यम नियम जे दिले गेलेत तर त्या नियमामध्ये पर्टिक्युलरली म्हणजे आपण स्वतः कसं असावं याच्या ठोकताळे दिले गेले. तर ते शौच, संतोष, स्वाध्याय, तप, ईश्वर प्रणिधान, या तप आणि ईश्वर प्रणिधान जे म्हणतो आपण, तर त्याला अनुषंगानं आमच्याकडे कामं केली जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुसतंच हल्लीच्या पिढीमध्ये किंवा एकंदर व्यायाम म्हटलं की घाम निघायला पाहिजे असा जो एक समज आहे त्याला बाजूला ठेवून अंतर्मन आणि बाह्यमनाची शुद्धी म्हणजे आंतरबाह्य शुद्धी शरीराची, बरोबर, याच्यावर आम्ही काम करतो. आणि पहिल्यापासूनच तो एक आपला नियम घालून घेतलाय की नुसतंच घाम गाळून काम केलंय असं नाही, तर त्याच्यामध्ये प्राणायाम शिकवला जातो, त्याच्यामध्ये आध्यात्मिक काही गोष्टी घेतल्या जातात, त्याच्यामध्ये आपलं समुपदेशनाचं पण सुद्धा काम चालतं. मुद्रा विज्ञानामध्ये वेगवेगळ्या मुद्रा अशा आहेत की ज्या आपल्या वेगवेगळ्या रोगांवर उपयोगी ठरतात. अशा सगळ्याचं कॉम्बिनेशन असं मिळून ते आपण घेतो. मुळातच आपल्याकडे येणारा जो साधक आहे त्या साधकाची आधी पूर्ण माहिती घेतली जाते, म्हणजे अगदी लहानपणापासून त्याला कुठले आजार होते का किंवा घरच्यांना कुठले काही प्रॉब्लेम आहेत का, हेरिडेटरी आपण म्हणतो ते, किंवा तो आमच्याकडे का आलाय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाऊस म्हणून आलाय, काहीतरी जाता जाता योग करायचा आहे, सगळे करतायत म्हणून आलाय का काही वेगळं घेऊन, आणि असं विचारलं की ते ओपन होतात. मग आत्ता सध्याच्या दैनंदिन जीवनामध्ये लोकांना वेगवेगळ्या समस्या आहेत, काही डिसीजेस आहेत, काही डिसऑर्डर्स आहेत. म्हणजे आपण म्हणतो की WHO असं एक हे केलं आहे की 2025 पर्यंत भारत हा डायबिटीस आणि ब्लड प्रेशरच्या दृष्टीनं जगामध्ये नंबर 1ला असेल. बरोबर. आणि ते आता घडायला लागलेलं आहे. मग असं घरटी एक माणूस तरी सापडतो आणि मग त्याला कोणीतरी सांगितलेलं असतं आणि मग किंवा डॉक्टरनी पण सजेस्ट केलेलं असतं की इकडे जा, कुठेतरी काहीतरी करा वगैरे, आणि मग त्या दृष्टीनं ते आमच्यापर्यंत पोहोचलेले असतात, यायला लागतात. आणि मग त्याला नुसतंच जर योग साधना म्हणून आसनं करायला लावली तर ते बरोबर होत नाही, कारण म्हणून त्याचं नेमकं कारण शोधून घेऊन तुम्ही करता. मला मृणाल मॅडमला एक प्रश्न विचारायचा आहे, कारण स्वतः मकरंद तुम्ही मेडिकल फील्डला आहे, MR म्हणून काम केले, नंतर तुमच्या औषधाची होलसेलची एजन्सी होती. मॅडम तुम्ही स्वतः वकील आहात, मग एकदम इकडं वळावं असं का वाटलं आणि तुम्ही आता प्रत्यक्षात काय काम करता योगाविषयी? ओके.
नमस्कार आधी आणि धन्यवाद आम्हाला ही संधी दिल्याबद्दल. सुरुवात माझी सुरुवात म्हटली तर माझा मुलगा म्हणजे सिद्धार्थ हा 6वी पासून योग साधनेमध्ये तो आहे. अच्छा. तर त्याला सुरुवातीला सोडायला जायच्या निमित्ताने म्हणून पाठक आश्रमात तो सुरुवातीला जायचा. तर तिथं मग 1 तास त्याला सोडायचं, मग 1 तास सोडून रोज कुठं जायचं असं म्हणून खरी सुरुवात तशी झाली. आणि तिथून मग आम्ही तो जसा सुबोध सरांकडे जायला लागला तर सुबोध गोरे सरांकडे अंबाबाई तालीम. त्यांच्या एक नावाचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे ते एक व्यक्तिमत्व असं होतं की ते अनेक जणांचे गुरु आहेत असं म्हटलं तरी अगदी आता नाही येत आहेत ते आपल्याला. खरंच की एकही दिवस असा जात नाही की सुबोध सरांची आम्हाला आठवण आली नाही. खरं तर माझा मुलगा आता फिजिओथेरपीला आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली तो इतका खरोखरच की शरीराने आणि मनाने ज्याला आपण म्हणू शकतो तो खरंच खूप छान घडलाय. की एक मुलगा म्हणून तो समाजामध्ये वावरताना की फक्त एक शैक्षणिक दृष्ट्या न हे करता तुम्ही समाजात कसं वावरायला पाहिजे किंवा काय गोष्टी. पण हे सगळं योगामुळे घडलं असं वाटतं तुम्हाला? हो, योगाचा त्याच्यामध्ये खूप म्हणजे बऱ्यापैकी समावेश आहे. योगदान आहे. योगदान खूप आहे. मग आता काय करतो तो योगामध्ये? त्यानं काय तो केलं? ऍक्च्युली योग साधनेमध्ये त्याला गोल्ड मेडलिस्ट मिळाले. वा वा वा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता त्याच्याशीच थोडंसं रिलेटेड असं आपण म्हणू शकत नाही, पण त्याची सांगड घालून त्यानं फिजिओथेरपीला भारतीय विद्यापीठमध्ये तो सध्या 1ल्या वर्षाला शिकतोय. वा वा. आणि माझ्या आयुष्यामध्ये खरं तर योग साधना म्हटली तर सिद्धार्थ मुळेच मी खरं तर या क्षेत्रामध्ये आली. अच्छा, तुम्ही आता काय करता मग स्वतः योगाच्या? मी सुद्धा 2019 पासून फक्त माझ्या पर्सनल बॅच आहेत. आणि कसं झालं होतं ज्यावेळेस आम्ही हे सुरुवात केली होती त्यावेळी मुलांसाठी काहीतरी करायचं की आपला मुलगा ज्या तळमळीने त्याच्यामध्ये आता उतरलाय किंवा अजूनही त्याला त्याच्यामध्ये चांगलं काम करायचंय तर आपण सुद्धा लहान मुलांसाठी काहीतरी चांगलं करायचंय अशी इच्छा आहे की समाज पुढच्या दृष्टीने घडावा. तो एक ज्याला आपण म्हणू शकतो की सर्वांगीण त्यांचा विकास व्हावा अशा दृष्टीने. अगदी बरोबर आहे. आपण जाणतोच की आता 21 जून जागतिक योग दिवस म्हणून आहे. अधिकाधिक लोकांच्यापर्यंत ते पोचावं. जाती, पंथ, धर्म, प्रांत याच्यात ते मर्यादित किंवा आर्थिक क्षमता विक्षमता याच्यामध्ये मर्यादित न राहता ते तळागाळापर्यंत पोचावं हा दृष्टीनं प्रयत्न आहे. कोविडपासून तुम्ही आंतरराष्ट्रीय म्हणजे आपण काय म्हणूया आता व्हर्च्युअल मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही योग घेताय, तर ते साधारणतः साधक कुठले तुमचे कसं काय? कोविडमुळे आपण म्हटलं ना आपत्ती इष्टापत्ती असं जे म्हटलं जातं त्याच्यामध्ये आम्हाला त्याचा तो फायदा असा बघायला मिळाला की लोकांपर्यंत पोहोचवणं. जसं आता तुम्ही म्हणालात की लोकांपर्यंत पोहोचावं, हे जे तुम्ही जसे प्रयत्न करत आहात लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्याची जागृती व्हावी, तसंच मग आम्ही ऑनलाईन तो वर्ग घ्यायला सुरुवात केली. झूमवर तो घेतला जायचा, झूम ॲपवर. आणि मग लोकांना जोडले जायलाच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करायला लागलो. आणि त्यावेळेला हळूहळू माउथ पब्लिसिटी. बऱ्याच वेळेला काय होतं की घरात बसून करायचं होतं, कोविड होता, आणखीन बाहेर जायला परवानगी नव्हती, लोक घरात बसून करायला पाहिजेत असे विषय होते आणि त्या दृष्टीनं लोक हळूहळू जोडायला लागले. मग इथे जे नियमित आपल्याशी करणारे लोक होते आधीपासून 2015 पासून ऑफलाईन वर्ग आपले सुरू होतेच. मग त्या लोकांकडून एकमेकाला सांगत एकमेकांना समजून घेत असं करत ते मेसेज पसरायला लागले. आणि आता आपल्याकडे साधारण अमेरिकेतले जवळजवळ 15 साधक आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर दुबईहून आपल्याकडे साधक आहेत. त्याच्यानंतर UK मधून आपल्याकडे साधक आहेत. त्याच्यानंतर जर्मनीहून साधक आहे. त्याच्यानंतर इथे भारतातलं म्हटलं तर हरियाणापासून दिल्ली, त्याच्यानंतर राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर इकडे तेलंगणा, कर्नाटक तर आहेच आहे. म्हणजे बेंगलोर इटसेल्फ आपल्याकडे 20 साधक आहेत फक्त बेंगलोरमधून. त्याच्यानंतर मग इकडे गोवा आहे. असं सगळीकडे पसरत गेलं. आणि याचाच बरीच भर काय अगदी केरळपासून म्हणजे केरळमधून एक आयुर्वेदिक आहे डॉक्टर आपल्याकडे जॉईन होतात, ते नवरा बायको दोघेही. इथे सुद्धा आपल्या ज्या साधकांमध्ये सगळ्या क्षेत्रातले लोक आहेत. म्हणजे योग दिनाच्या निमित्तानं संपूर्ण विविध भाषा, विविध रंग, खाद्यपदार्थ, संस्कृती यांनी नटलेला भारत देशात जोडलाय तुम्ही असं अगदी म्हणायला हरकत नाही. आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर 10 वर्षाच्या मुलांपासून ते गोव्याचेकडे आमच्याकडे जसे साधक आहेत ते 74-75 वर्षाचे ते. बरं, याच्यामध्ये आणि विविधता अशी आहे म्हणजे डिसीज आणि डिसऑर्डर मध्ये पण विविधता आहे. म्हणजे ह्या काही साधकांची बायपास झालेली आहे, काही साधकांना डायबिटीस बऱ्याच दिवसापासून आहे, काही साधकांना थायरॉइड आहे. असे सगळे साधक आपापल्या काही लोकांना बसता येत नाही खाली मांडी घालून, तर असे लोक सगळे जॉईन झाले. आणि आता सध्या मग आपण काय झालं, मी मगाशी म्हटलं तसं की 28 जून आपला जो स्थापना दिवस असतो
दरवर्षी आपण जून आणि जुलै महिन्यामध्ये एक आरोग्य शिबिर घेतो. मुळातच आपली कन्सेप्ट आपण पहिल्यापासून रोग आणि योग अशीच ठेवलेली आहे. बरोबर. तर त्यामुळं प्रत्येक विषयाशी निगडीत आपण एक एक आठवडा, म्हणजे आता समजा डायबिटीस आता सोमवारपासून आपल्याकडे सुरू होणार आहे, तर सोमवार ते शनिवार त्या साधकांना मुद्रा कुठल्या करायच्या, आसनं कुठली करायची, आहारामध्ये काय, मुळात डायबिटीसमध्ये काय म्हणजे काय, त्याचे गैरसमज कसे आहेत. बघा, आपल्याकडे असं सांगितलं जातं की समजा आता आपण एका ठिकाणी जेवायला गेलो तर तिथे आग्रह होतो, खा हो 2 गोळ्या जास्त घ्या, खा हो इन्शुलिनचा डोस जास्त घ्या, असं म्हटलं जातं. आणि तुमच्या माहितीसाठी काही साधक तसं करतात बरं का, साधक इन द सेन्स काही लोक तसं करतात की बाबा 1 गोळी जास्त घेतली काय चालतंय खाल्लं तरी वगैरे. तर हे गैरसमज जे आहेत ना, हे लोकांच्या मनामध्ये जे आहेत ते पहिल्यांदा काढून त्यांना आधी ऍक्सेप्टन्स त्यांचा वाढवायचा. बरोबर. बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी लपवल्या जातात की मला डायबिटीस आहे, मला हायपरटेन्शन आहे, ह्या लपवल्या जातात. आणि ते म्हणजे आणि ते लपवण्यासारखी गोष्ट नाही आहे, कारण शेवटी आपल्या आरोग्याचा विषय आहे. एक्झॅक्टली. माझ्यासोबत आता प्रियंका आहे आमची FM ची, तर ती एक प्रश्न विचारणार आहे आणि मला असं वाटतं कॉमन माणसाला पडणारा हा तिचा प्रश्न असणार आहे. तर सर, आजकाल मुलं मोबाईलमध्ये इतकी बिझी झालेली आहेत की त्याचं साईड इफेक्ट्स आपल्याला दिसून यायला लागलेत. ते शारीरिकदृष्ट्या पण त्यांच्यावर इफेक्ट व्हायला लागलेत आणि मेंटली पण. तर तुम्ही त्या मुलांना योगा करण्यासाठी काय सल्ला द्याल? एक म्हणजे की या मुलांमध्ये योग साधना ज्या पद्धतीनं, मी पहिल्यापासून योग साधना हा विषय मांडतोय, तुमच्या लक्षात आला असेल. आणि याची सुरुवात थोडेसे घरातले संस्कारातनंच होती. आणि की ज्यावेळेला आपण बघा मोबाईल आला, आई वडील याला कारणीभूत होते. आपण फक्त मुलांना दोष देऊन चालणार नाही. भले तू म्हणतेस तसा अडकले त्याच्यामध्ये, त्याचे साईड इफेक्ट्स आहेत वगैरे, हे सगळं आहे, मान्य आहे. परंतु योग साधना ही जबरदस्ती करू शकत नाही आपण, कुणाच्याही मनाविरुद्ध कुठल्याही गोष्टी होत नाहीत. परंतु तुझ्या माहितीसाठी एक चित्र असंही सांगतो की सध्या ज्या वेळेला काही म्हणजे मुलींमध्ये पर्टिक्युलरली की मासिक पाळीच्या समस्या ज्या 10 वर्षापासून जाणवायला लागलेल्या आहेत, म्हणजे जेव्हा पिरियड सुरू व्हायला पाहिजे तेव्हापासूनच्या ज्या अशा सगळ्यांना आपल्याकडे रेमेडी चांगल्या पद्धतीने म्हणून डॉक्टर लोकच त्यांना सजेस्ट करतात. आणि हे जेव्हा सोनारानं कान टोचले जातात त्यावेळेला ऑटोमॅटिक ती मुलं येत आहेत. मुलांच्यामध्ये सुद्धा ते प्रमाण म्हणजे आता हे करावं असं वाढायला लागलेलं आहे. हे जरी असलं तरी थोडंसं पालकांचं पण त्याच्यामध्ये लक्ष त्याच्यावर पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि मुळातच पालक स्वतःच मोबाईलमध्ये असतात, त्यामुळे मुलांना परत मी एकांगी विचार करू नका. माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की फक्त मुलंच टार्गेट का केली जातात, तर तसं न करता तर पालकांनी सुद्धा ही काळाची गरज लक्षात घेऊन आपल्यामध्ये सुद्धा थोडेसे बदल करून. हल्ली काय होतं की समजा उद्या तुझ्याच घरात घे, तुला जर कोणी सांगितलं नाही सकाळी उठून पळायला जायला पाहिजे, असं एक गृहीत धर, पहाटे 5ला उठायला पाहिजे, पळायला जायला पाहिजे, ओके, आणि तुझी आई किंवा वडील असे आणि झोपून राहिले आणि तू पळून येईस तोपर्यंत 8 वाजेपर्यंत ते झोपले, तुला चालेल का? तर त्याच्यामध्ये थोडंसं पालकांनी की आपण आता फिरायला जाऊया का, आपण काही करूया का, म्हणजे ह्याच्यामध्ये एक हेल्दी रिलेशन मुलांच्या आणि पालकांच्या मध्ये निर्माण होणं. आणि त्यांनी स्वतः म्हणजे एक सगळ्यांनी मिळून की आपण करूयात हा शब्द जर आला तर मुलं नक्की करतील. तुम्ही करा म्हणून सांगितलं तर होणार नाही. या अनुषंगानं मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येक देशाची एक ओळख आहे स्वतःची अशी काहीतरी, म्हणजे पोलंडच्या भाषेत म्हटलं तर द्राक्ष आणि रुद्राक्ष संस्कृती आपण म्हणतो. तर योग ही भारताची ओळख आहे का, आणि ओळख पोचली आहे का असं वाटतं का अजून गरज आहे पोचायची? 100% गरज आहे. आणि तुमच्यासारख्या संस्था त्याच्यामध्ये काम करतायत हे बघून खूप म्हणजे आनंद होतोय. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की योग हे खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीनं सगळ्या जगाला दिलेलं एक मोठं अमृतासमान गोष्ट आहे असं म्हणू शकतो. परंतु त्याचा प्रचार प्रसार व्हावा तितका झालेला नाही, हेही तेवढंच खरं आहे. सध्याच्या काळामध्ये त्या गोष्टी होत आहेत, बऱ्याचशा संस्थांकडून ते प्रयत्न होत आहेत, परंतु तेही अपुरे पडतात. म्हणजे साधं सूर्यनमस्काराच्या बाबतीत घ्या की ठराविक भारतातले म्हणजे राज्य सोडली तर बऱ्याचशा राज्यामध्ये सूर्यनमस्काराचाच प्रचार प्रसार नाही आहे. म्हणजे ज्या सूर्याच्या शक्तीवर आपण सगळे जग चालतं तर त्याचे नमस्कार आणि ते सर्वांग सुंदर व्यायाम म्हणून घेतला जातो. तर त्याचासुद्धा म्हणजे साध्या सूर्यनमस्काराचा सुद्धा प्रचार प्रसार म्हणावा तितका सगळीकडे नाही. म्हणजे आम्हाला त्याचे अनुभव येतात. म्हणजे लोकांना म्हणा की आम्ही विचारतो की आपण 10 आसनी सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करायची, आता तुम्हाला माहिती आहेत का? नाही, आम्ही कधी आत्तापर्यंत घातले नाहीत, काय असतात ते. मग त्यांना तो व्हिडिओ पाठवावा लागतो वगैरे. म्हणजे साध्या गोष्टीमध्ये पुस्तकी ज्ञानामध्ये हुशार होतील नो डाऊट, परंतु जी सनातन संस्कृती आपली आहे, जी पूर्वजांनी आपल्याला दिलेलं आहे, ते आपण पुढे न्यायला पाहिजे. हे मात्र अजूनही आम्ही कमी पडतो आहोत.
आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न नक्की केला पाहिजे. त्याची ही सुरुवात म्हणावी लागेल. हा खारीचा वाटा आपण उचलतो आहोत. अच्छा. पण याचं सक्सेस मात्र मिळेल, एक ना एक दिवस मिळेल. आपल्या आधीच्या पिढ्या ह्याच्यावर राबलेल्या आहेत. याच्या आधीही योग साधना होत होती. त्या लोकांनी सुद्धा त्याचे प्रयत्न केलेले आहेत. फरक फक्त एवढाच झाला, मी तुम्हाला आवर्जून सांगतो की पतंजली महामुनी ज्यांनी 2500 वर्षापूर्वी हे पतंजली योगसूत्र लिहिली वगैरे, मला सांगा त्यांनी हे माझं आहे म्हणून पेटंट म्हणून ठेवून घेतलं असतं ना, आपल्या पिढीला काही मिळालं नसतं. आज जर भारत जो काही तरुणाईचा देश म्हणून याच्या पुढे ओळखला जाईल, त्या तरुण पिढीला जे आपल्या पूर्वजांनी एक बघितलं होतं स्वप्न आपले, तर ते आदर्श आपल्यासमोर आहेत. तर त्यांचा आदर्श आपण जर पुढे घेऊन जायचा असेल तर तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अजूनही प्रयत्न करावे लागतील. आणि त्याच्यासाठी तुमच्यासारख्या संस्था जेव्हा काम करतायत त्यांच्याबरोबर आम्हालाही पुढे येऊन काम करायला नक्की. मला आणखी एक त्याला जोडून विचारायचं आहे, केंद्राने मोदी साहेबांच्या पुढाकारानेच योग दिनाचा हा जो प्रवास आहे तो चालू झाला, म्हणजे आता काही वर्ष हे चालू आहे. त्या असा विशिष्ट एक दिवस डिक्लेअर केल्यामुळं किंवा त्याचा अवेअरनेस जास्त जागृत करायचा प्रयत्न केल्यामुळं हे विशेष तळागाळापर्यंत आपण जातोय असं वाटतंय ना तुम्हाला योग शिक्षक म्हणून? हो, 100%. बेसिकली त्या दिवशी जो इव्हेंट घडतो 21 जून एक इव्हेंट घडतो त्या दिवशी, आणि इव्हेंटला सगळी जण उत्साहानं साजरी करतात. 100 मधला एक जरी माणूस फिरला ना परत त्याच्याकडे तरी मिळवलं म्हणायचं बरं का. आणि ते निश्चित घडतंय. आज आपल्या आंतरराष्ट्रीय झालाय तो, फक्त भारतापुरता नाही, आंतरराष्ट्रीय सगळीकडेच होत आहे. तर त्या पद्धतीनं ह्या सगळ्याकडून निदान दरवर्षी 100 लोक असे तयार होतात की जे आपलं आयुष्य योग साधनेला वाहून घेतात. ही याची जमेची बाजू आहे. 100% यश आहे. फक्त मी म्हटलं तसं अजूनही प्रयत्न निश्चित केले पाहिजेत. एकट्याने सांगून होणार नाही. तळागाळातून तो उठाव झाला पाहिजे, ती क्रांती झाली पाहिजे. हे जेव्हा होईल त्यावेळेला आपल्याला त्याचं यश खऱ्या अर्थानं झालं असं. याला जोडून मला आणखी एक विचारायचं आहे, एवढी वर्ष आता तुम्ही काम करताय, सक्सेस स्टोरी म्हणून काही सांगता येतील का? किंवा तुमच्याकडं योग साधनेसाठी येणाऱ्या लोकांना काहीतरी मेडिकली काहीतरी अडचणी असतात, डॉक्टरांनी काही त्यांना सल्ला दिला असतो, तर त्याच्यावरती मात करून त्यांना योगामध्ये आणावं यासाठी प्रयत्न तुम्ही केले, त्याला काहीतरी यश आलं, असं काही सांगता येईल का? हे आरोग्य शिबिर आता जेव्हा घडतं किंवा नियमित योग साधना सुद्धा जेव्हा घडली जाते, तर त्यावेळेला मी म्हटलं मगाशी तसं कोणीतरी सांगितलेलं असतं त्यांना, म्हणून ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं असतं. आणि आपल्याला पहिल्यांदा आपली प्रश्नावली असते, त्याच्यामध्ये त्यांचं जे काही हिस्ट्री घेतली जाते आणि सगळं अगदी बारकाईनं विचारलं जातं बरं का. अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा आम्ही ठेवत नाही, की स्वभावाचं वैशिष्ट्य काय, खाण्याचं हे काय, जेवणाच्या वेळा काय, अशा सगळ्या गोष्टी पाहिजे. आता समजा एखादी गोष्ट की आपल्याकडे मेजर जसं म्हटलं तसं मेजॉरिटी ऑफ पीपल्स आर म्हणजे जेव्हा येतात तर त्यावेळेला जसं आता मी म्हटलं तरी महिलांच्या मासिक आहे 10 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत मेनोपॉझल सिम्पटम्सपर्यंत आणि पोस्ट मेनोपॉजपर्यंत. आता याच्यामध्ये खाण्यापिण्याचे आबाळ किंवा त्यावेळेला नीट न खाणं किंवा आता सध्या जे काही मिळते जंक फूड म्हणतो आम्ही, त्याचा परिणाम मुलींच्या मासिक पाळीच्या याच्यावर व्हायला लागलेला आहे ऑलरेडी. मग याच्यामुळे पौष्टिकता मिळते का, त्याचा कधी विचार केला का? घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पौष्टिक खाद्य जे म्हणतो आम्ही, तर त्या गोष्टी आपण त्या मुलांना देतोय का, हे थोडंसं. आणि मग तिथून जे काही येतं तर त्या मुलींच्यावर किंवा त्या बायकांच्यावर म्हणजे 10 ते 50 वर्षापर्यंत तर आपण काय करतो की एक स्पेसिफिक एक काही योग साधना बनवलेली आहे आणि त्याच्यातून मग असं लक्षात येतं की त्यांच्या रेग्युलर डेट यायला लागल्या आहेत. अच्छा. हां. किंवा मग अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करणारे काही लोक आहेत तर त्यांना सक्सेस मिळालेला आहे. ओके. अशा पद्धतीनं मग त्यांना मानसिक स्तरावर पण आपण समुपदेशन करावं लागतं. डायबिटीसचं तसंच आहे. डायबिटीसमध्ये आम्ही पहिल्यांदा घरच्यांना संदेश देतो की तुम्ही त्यांना वेगळं करू नका. तुम्ही बघा, समजा घरातल्या एखाद्या व्यक्तीला डायबिटीस झाला की त्या दिवशीपासून जे काही गोड असतं ते सगळं झाकून ठेवलं जातं आणि जेवढं झाकून ठेवाल तेवढं ह्याची तडफड जास्त वाढत जाते. बरोबर. की ते उघडून बघावं, त्याच्यातला लाडू खावा, चोरून खावा. मग तुम्ही घरात नसताना ते खाल्लं जातं. ओके. मग तुमच्या डोळ्या देखत तो चांगला वागतो म्हणजे चांगला का, तर तसं न करता ॲक्सेप्ट करा. म्हणजे आम्ही साधं उदाहरण देतो की त्यांना काउन्सिलिंग करतो घरच्यांना सुद्धा, की समजा आपण घरामध्ये 4 लोक आलेत, तुम्ही समजा आमच्या घरी आलात आणि आपण चहा आणायचा आहे, तर काय होतं की चहा तुमच्यापुरता आणला जातो. ओके. तुमचा ठेवलाय हो, लक्षात घ्या. त्या माणसाला एक वेगळं काहीतरी केलं जातं की तू वेगळा आहेस काहीतरी, थांबा. बरोबर. मग ते विचारतात सगळे काय,
नाही मग ते तो दाखवून नाही जरा शुगर जरा नाही होते काय परवा गेले होते आमच्या त्याला ते हॅरेसमेंट असते. मग आम्ही त्याच्यातून ते काउन्सिलिंग ना हे करतो. त्या माणसाला सांगतो की ॲक्सेप्ट कर पहिल्यांदा. बऱ्याच वेळेला डायबिटीस असं असतं ते नवीन पाळलेल्या कुत्र्यासारखं असतं. लहान असताना ते कुत्रं आपल्या मागं त्याला ओढावं लागतं आपल्याला आणि मोठं झाल्यावर ते आपल्याला ओढतं. बरोबर. ज्यावेळेला ते ट्रेंड होतं दोघं एकमेकाला ऍक्सेप्ट करतात त्यावेळेला त्या आपल्या बरोबरीने चालायला लागतात. अनुकूल. डायबिटीस हा असाच म्हणजे ऍक्सेप्ट करतो त्यावेळेला हळूहळू सगळ्या गोष्टी जमायला लागतात आणि मग तो आपल्याकडे वळतो, योग साधना करायला लागतो. त्याच्यासाठी एक सेटअप तयार केला, त्याचा उपयोग झाला, डायबिटीस कंट्रोलमध्ये आला. आम्ही पहिल्यापासून एक सांगतो की तुम्ही मनानं काही करू नका, डॉक्टर सांगू देत आणि गोळ्या कमी होते. आता सध्या असं झालं की पुण्याहून आपल्याकडे एक साधक जॉईन होते. तिला रक्तदाबाचा त्रास गेली बरीच वर्ष म्हणजे 10 वर्षाच्या वरती बरं का. आणि मग तिचा परवा फोन आला, एक आठवडा झाला असेल की आमच्याकडे दादा म्हणायची सवय आहे मला, म्हणजे ते दादा एक गोष्ट सांगायचे शेअर करायचे तुम्हाला. मी म्हटलं बोल काय आहे. तर असं असं झालंय आणि मी हे जेव्हापासून आपण योगासना करताय आपण तुम्ही मुद्रा मला सांगितल्या होत्या आणि हे तर मी मॉनिटर करत होते गेले महिनाभर आणि डॉक्टरनी तिला 3 वेळेला गोळ्या चालू होत्या, त्याच्यातल्या 2 वेळच्या गोळ्या बंद करून रात्रीच्या फक्त गोळ्या आता ठेवलेल्या आहेत. एवढं करून सुद्धा सकाळच्या वेळेला तिचं ब्लड प्रेशर लो जायला लागलेलं आहे. डॉक्टरने सांगितले की पुढल्या आलीस की ह्याच्यापेक्षा आणखीन कमी करूयात. पण म्हणाली मी गेले महिनाभर तुम्हाला मी हे सांगितलं नाही की असं असं मी करते म्हणून. आत्ता जेव्हा गोळ्या कमी झाल्या त्याच्यानंतर 15व्या दिवशी मी आज फोन केलाय तुम्हाला की त्या गोळ्या कमी करून सुद्धा माझं ब्लड प्रेशर नॉर्मल राहिलंय. याच्यामध्ये माझं म्हणून काही नसतं. लोक म्हणतात ना आपण तुम्ही मला हे केलं वगैरे श्रेय द्यायला जातात. आम्ही पहिल्यापासून की तुम्ही करताय म्हणून ते होत आहे. योगाचं महत्व आहे आणि तुम्ही करताय म्हणून. विश्वास स्वतःवर ठेवावा लागतो, विश्वास गुरूंवर, आणि गुरु म्हणजे मी नव्हे, मी एक योग साधकच तुमच्याबरोबर काम करतो. तर त्यामुळे हे जेव्हा घडतंय त्यामुळे परिवार जेव्हा वाढतोय. थायरॉइडचं उदाहरण घ्या. मी जसं म्हणतो की अमेरिकेमध्ये थायरॉइडचं प्रमाण जास्त आहे का मला माहिती नाही, परंतु आत्तापर्यंत आपल्याकडे जेवढे साधक एक 15 साधक आहेत त्याच्यामधल्या 10 साधकांना थायरॉइडचा प्रॉब्लेम. बरं हे पहिल्यांदा सांगत नाहीत. मला आश्चर्य वाटतं ज्यावेळेला आम्ही नोंद करून घेतली ना तर त्यावेळेला त्यांनी कुणीही मला थायरॉइड म्हणून सांगितलं नव्हतं. आणि मग आपण इकडनं शिकवतोय तरी सुद्धा फरक पडत नाही. जाडी वजन कमी होत नाही. बरं मुळातच आपण वजन कमी करायला योग साधना वापरा म्हणून कधी सांगत नाही. बरोबर. योगाच्या जी व्याख्या दिली समत्वम योग उच्यते, म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित केला तर तुम्ही बारीक असाल तर BMI हा शब्द आम्ही वापरतो, उंचीप्रमाणे वजन येईल. म्हणजे समजा 5 फूट 7 इंच उंची आहे, तुमचं वजन 60 किलो आहे तर ते वाढेल. कारण 5 फूट 7 इंचला साधारण 65 ते 70 किलोच्या वजनामध्ये तुमचं हे लागतं तर ते वाढेल. पण समजा 5 फूट 7 इंच आहे 80 किलो आहे तर ते कमी होईल. तर योग समत्वम उच्यते. तर ह्या जेव्हा गोष्टी केल्या जायला यांचं वजन सर आमचं हेच होत नाही, आम्हाला हेच होत नाही, तरी पण परत माहिती घेतली आणि मग असं लक्षात आलं की त्यांना थायरॉइडच्या गोळ्या चालू होत्या गेली 10 ते 12 वर्ष. मग थायरॉइडवर आपण एक ठराविक सेगमेंट तयार केलाय की मग त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. त्यांना सांगितलं हे असं करा हे असं करा की आहाराच्या संदर्भात म्हणजे थायरॉइडचा जर प्रॉब्लेम असेल तर कच्चा खोबी खाऊ नका, एवढं एक, बाकी सगळं तुम्ही खा बरे, तर ते तेवढं पाळायला सांगतो. तर ते बऱ्याच वेळेला तुम्ही बघा की चायनीजमध्ये वगैरे ते वरती भुरभुर तर तर तेवढ्या गोष्टी पाळायला सांगतो. बाकीच्या आहाराच्या संदर्भात काही गोष्टी सांगितल्या जातात आणि मग काही व्यायाम मुद्रा आणि अशा गोष्टी. आता सध्या सक्सेस स्टोरी म्हणाल तर ह्या लोकांची सुद्धा थायरॉइडचे ज्या गोळ्या आहेत त्या अमेरिकेतल्या डॉक्टरनी कमी केल्या. त्याच्यानंतर ब्लड प्रेशरचं तिथे तसंच झालं, तिथे सुद्धा त्याच पद्धतीनं विषय झाले. आणि हे जेव्हा आपण म्हणतो साधना जेव्हा मी मगाचपासून शब्द वापरतोय त्यावेळेला योग हा फक्त शरीरावर काम करणारा विषय नाही. ज्यावेळेला आम्ही अष्टांग योग म्हणतो तर त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये असलेली 7 चक्र त्याच्यावरती काम केलं पाहिजे. आम्ही त्याच्यावर काम करतो, आम्ही मुद्रा विज्ञानावर काम करतो, आम्ही शरीरातला ऑरा जो म्हणतो आपला तर तो त्याच्यावर काम करतो. शरीरातलं प्रत्येक चक्र जे आहे अगदी मूलाधारपासून ते सहस्त्रारपर्यंत म्हणजे मध्ये आज्ञाचक्रापर्यंत षटचक्र मानली जातात तर ती जास्त, कारण ही षटचक्रांवर काम केलं की बिंदू आणि सहस्त्रार म्हणजे वरची 2 चक्र ऑटोमॅटिक उघडतात असं म्हटलं जातं. तर ह्या षटचक्रांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला बघितलं जातं ही षटचक्र आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागावर काम करतात. मग समजा आम्ही डायबिटीस घेतो तर आम्ही डायबिटीस म्हटल्यानंतर आमच्या मणिपूर म्हणजे नाभिस्थानाच्या पासून खाली
तिथे काम करायला पाहिजे. बरं, ते काम करताना तिथे ग्लँड्स आहेत, म्हणजे आपल्या आंतरस्त्रावी ग्रंथी म्हटलं जातात. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर डायबिटीसचा माणूस आपल्याकडे डॉक्टरांकडे जातो, तर तो जो डॉक्टर असतो स्पेशालिस्ट त्याच्यातला, त्याला इंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणतात. तर इंडोक्रायनॉलॉजिस्ट तर त्यांच्याकडे जातो, ते काय करतात, आंतरस्त्रावी ग्रंथीवर काम करतात. तर त्या आंतरस्त्रावी ग्रंथींचे जे काही मेजर म्हणजे राजा आणि राणी म्हटलं जातं, ते आपल्या इथे 2 भुवयांच्या मध्ये वरती हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लँड आणि मेंदूचे भाग ते. मग तिथे काम करायला पाहिजे ना आपल्याला, म्हणजे आमच्या आज्ञाचक्रावर काम करायला पाहिजे. मग तिथे काम करताना काय करायला पाहिजे हे सांगितलं जातं. मुळातच ह्या सगळ्या गोष्टी करताना मगाचपासून सांगतो की आम्ही फक्त एक सपोर्टिव्ह रोल करतो. साधकानं ते स्वतः केल्याशिवाय रिझल्ट रिझल्ट घेत. त्यामुळे हे जे काही घडतंय हे सगळं साधक स्वतः करतायत आणि त्याला पूर्ण विश्वासानं करतायत, त्याचा रिझल्ट. नाही, खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही दोघांनी यात खऱ्या अर्थानं झोकून दिले असं म्हणावं लागेल. आणि म्हटल्याप्रमाणे खरंच आहे, मार्गदर्शन करणं आपलं काम असतं, ते प्रत्यक्षात करणं त्यांचं काम आहे. पण योग दिवस आहे 21 जून, तर त्यानिमित्तानं आमच्या लिस्नर्सना, सगळ्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल? एक मोलाचा सल्ला द्या आणि मग मुलाखतीची आपण शेवटाकडे वळूया. तेजोपासना परिवाराची टॅगलाईन आम्ही जी केली आहे ती संसारात राहून संन्याशी. मुळातच आपल्याला असं वाटतं की योग साधना म्हणजे किंवा योगी हा जो विषय येतो, तर त्यावेळेला ते भगवी कपनी घातली आणि हिमालयात गेले वगैरे असं. तर आपल्या संसारात राहून सुद्धा आपल्याला अलिप्त किंवा जे म्हणतो ओंकाराची साधना जी केली जाते, त्या ओंकाराचं मूळ जे सूत्र म्हटलं जातं, तर ओंकारम बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायंती योगिनः कामदम मोक्षदम चैव. तर त्यामुळं संसारात राहून संन्याशी हा शब्द तिथून आला, कामदम मोक्षदम चैव. तर त्यामुळं आपल्या गरजा ज्या आहेत त्या तुम्हाला सुख, संतोष, आनंद वगैरे सगळ्या मिळवण्याच्या नादामध्ये आपण भरकटतोय सगळीकडे. आणि तो जर खऱ्या अर्थानं सुख, शांती, समाधान जर मिळवायचं असेल तर योग साधनेला पर्याय नाही. आणि योग साधनेमध्ये नुसतेच अंग वेडवाकडी करणं म्हणजे आसनं करणं म्हणजे तेवढंच भागत नाही. त्याला अष्टांग योगाची प्रत्येक पायरी सावकाशीनं चढली पाहिजे, समजून उमजून पाऊल ठेवलं पाहिजे. आणि म्हणजे मग आम्ही जे काही आपल्या आयुष्यामध्ये मिळवायचं आहे त्याच्यामध्ये बघा, यम आला, नियम आला, आसन आलं, प्राणायाम आला, प्रत्याहार आला, धारणा आली, ध्यान आलं आणि मग समाधी अवस्था. आणि ही समाधी अवस्था मिळवायची असेल तर योग साधनेशिवाय पर्याय नाही. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेला तुम्हाला स्थिरता हवी आहे, सुख दुःख मी दोन्ही म्हटलं, कारण सुखात सुद्धा पाय वरती उचलले जातात, त्यावेळेला सुद्धा स्थिर पाहिजे, जमिनीवर स्थिरता आली पाहिजे. दुःखात कोलमडून न जाता पुन्हा नव्यानं उभारी घेण्यासाठी जर पाहिजे असेल त्याला योग साधना तुम्हाला करावी लागेल. वाह, क्या बात आहे. तर आज खऱ्या अर्थानं या योग दिनाच्या निमित्तानं जे उपक्रम आपण चालवतोय त्यात आपलं हे चर्चासत्र म्हणूया, मुलाखत म्हणूया, इथं आज आपण घेतली ती आता आपण श्रोत्यांना ऐकूया. तेव्हा मकरंद सर तुमचे आणि मृणाल मॅडम तुमचे आम्ही मनापासून ग्रीन FM च्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर माझ्यासोबत RJ प्रियंका, तिनं पण तिच्या काही प्रश्न होते ते विचारले. खूप छान मुलाखत झाली. ही मुलाखत सर्वांना उपयुक्त ठरेल आणि योगाकडं लोक अधिक आकर्षित होतील अशा इच्छा आणि एक संकल्प मनामध्ये बाळगूया आणि आज या ठिकाणी मुलाखतीला पूर्णविराम देऊया. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.